Hello everyone. In today's video, we are going to discuss here the next point that is electric energy generation and environment. आत्तापर्यंत आपण बघितलं की इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्यासाठी आपण वेगवेगळे पॉवर्स सोर्सेस पाहत होतो. त्याच्यामध्ये थर्मल प्लांट पाहिला आहे, त्यानंतर न्यूक्लिअर फ्युजन बघितलं आहे, त्यानंतर नॅचरल गॅसकडून इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी कशी तयार केली जाते इत्यादीविषयी आपण माहिती पाहिली. आज आपण इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड इन्व्हायरमेंट म्हणजे हे जे इलेक्ट्रिक एनर्जी आपण तयार करतोय आणि त्यानंतर इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, या दोन्हींचा सहसंबंध काय, म्हणजे याचा पर्यावरणावर कोणता परिणाम होत आहे हे आपण पाहणार आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन फॉसिल फ्युएल्स. आता ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं असेल तर आपल्याला जीवाश्म इंधनांची गरज आहे. म्हणजे म्हणजे कोळसा, नॅचरल गॅस किंवा न्यूक्लिअर फ्युएल्स जरी आपल्याला पाहिजे असतील तर न्यूक्लिअर फ्युएल्समध्ये आपल्याला युरॅनियम किंवा प्लुटोनियम सारखे इलेमेंटची गरज आहे. पण हे सगळं जर आपण पाहिलं तर हे नॅचरल गॅस असू दे किंवा हे न्यूक्लिअर फ्युजन असू दे किंवा थर्मल प्लांटसाठी जे इंधन लागणार आहे किंवा युरॅनियम प्लुटोनियम सारखे जे इलेमेंट्स आहेत हे इन्व्हायरमेंटला मात्र हे इको फ्रेंडली नाही आहेत. म्हणजेच दे आर नॉट इन्व्हायरमेंट फ्रेंडली, म्हणजे त्याच्याशी ते वातावरणाला पोषक नाही आहेत, कारण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काय होतात, प्रदूषण होत आहे. इट मीन्स दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड युझिंग दीज फ्युएल्स. कारण आत्तापर्यंत आपण हे शिकलो की इलेक्ट्रिकल एनर्जी जी तयार होते ते या फ्युएलचा वापर करून, म्हणजे ह्या इंधनाचा वापर करून, ह्या इंधनाच्या साह्याने, आणि पण इट कॅन लीड टू इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. पण हे इंधन जे आहे, ह्या इंधनाचा आपण वापर जो करत आहोत त्यामुळं प्रदूषण मात्र वाढत चाललेलं आहे आणि पर्यावरणाला त्यापासून धोका पोहोचत आहे. मग त्यातले काही पॉईंट आपण असे पाहणार आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे, वी हॅव सीन दॅट बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल लाईक कोल अँड नॅचरल गॅस लीड्स टू इमिशन ऑफ सर्टन गॅसेस अँड सूट पार्टिकल्स. धीस रिझल्ट इन एअर पोल्युशन. आणि याच्यामध्ये आत्ता आपण पाहिलंय की जर आपण थर्मल प्लांटमध्ये बघतोय की जे आपण सोर्सेस वापरतोय, ते फ्युएल वापरतोय, त्याच्या ज्वलनातून खूप मोठ्या प्रमाणात काय होत आहेत, इमिटेड गॅसेस जे आहेत ते गॅसेसमुळे आणि सूट पार्टिकल्स म्हणजे जे बारीक बारीक कण उडत आहेत त्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स जाणवत आहेत, त्यामुळं हवेचं प्रदूषण वाढत आहे आणि म्हणून एअर पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होतोय. त्यानंतर इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स, म्हणजे जर आपण हे जे इंधन वापरतोय त्याचं अपुऱ्या प्रमाणात त्याचं ज्वलन केल्यामुळं त्याच्यापासून कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO ह्या घातक वायूचं प्रमाण हवेतलं वाढत चाललेलं आहे. इट ॲडव्हर्सली अफेक्ट ऑन अर्थ ऑफ आवर हेल्थ. याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरती आहे. शिवाय इन्क्रीजिंग पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन एअर, यामुळं हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण यामुळं वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं इन्व्हायरमेंटवरती सुद्धा याचा परिणाम वाढत चाललेला आहे. त्यामुळं ह्या फिनॉमिननला आपण ग्लोबल वॉर्मिंग हे याच्यामुळंच वाढत चाललेलं आहे. नायट्रोजन डायऑक्साईड ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक कोल, डिझेल अँड पेट्रोल एक्सेट्रा. आणि आता आपण जे डिझेल, पेट्रोल खूप मोठ्या प्रमाणात त्याचं कंबशन, कोळसा जो जाळतोय त्याच्यामुळे नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतलं वाढत चाललेलं आहे. लीड टू प्रॉब्लेम्स लाईक ॲसिड रेन, आणि याचा परिणाम नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत गेल्यामुळं आम्ल पर्जन्याचं प्रमाण म्हणजे ॲसिड रेन, म्हणजे हळूहळू पावसाद्वारे देखील हे पोल्युटंट्स परत जमिनीवरती येऊ लागलेत आणि म्हणून पावसाचं आम्ल पर्जन्याचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे. जे सूट पार्टिकल्स म्हणजे बारीक कण हवेमध्ये उडतात त्याचं सुद्धा इनकम्प्लीट ते जे आहेत सूट जनरेटेड, हे कशामुळं, हे बारीक कण जे हवेत उडत आहेत प्रदूषक म्हणून, हे जे बारीक कण जे आहेत ते बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स म्हणजे आपण हे जीवाश्म इंधनं जाळतोय आणि त्याच्यापासून हवेचं प्रदूषण वाढत चाललेलं आणि ह्यामुळे हे बारीक कण हवेमध्ये वाढत आहेत. त्याच्यामुळं रेस्पिरेटरी डिसीजेस जे आहेत म्हणजे श्वसनाचे जे विकार आहेत ते वाढत चाललेले आहेत. त्यामध्ये अस्थमा हा मुख्य रोग आहे.
त्यानंतर याचा दुसरा परिणाम आहे, इट टुक्स मिलियन्स ऑफ इयर्स फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅसेस दॅट इज LPG अँड CNG. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच इन्व्हायरमेंटमध्ये जर अशाच पद्धतीने इलेक्ट्रिसिटी तयार करत राहिलो आणि याच्यामध्ये नैसर्गिक वायू किंवा जीवाश्म इंधनांचा वापर करत गेलो, तर लक्षात घ्या की ही जीवाश्म इंधनं जी आहेत, म्हणजे जे आपण म्हणतोय की फॉसिल फ्युएल्स जे आहेत, ते फॉसिल फ्युएल्स ह्या इन्व्हायरमेंटमध्ये तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. आणि हजारो वर्ष लागत असल्यामुळं हे न त्यामध्ये कोळसा आहे, क्रूड ऑइल आहे, LPG गॅस आहे, CNG गॅस आहे, हे तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. ऑल्सो द रिझर्व्ह ऑफ दिस फ्युएल्स आर लिमिटेड. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर या गॅसेसचे जे रिझर्व्ह आहेत, म्हणजे जे काय खाणी असतील, तर हे लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत. कधी ना कधी हे संपणार आहेत. दे आर गोइंग टू डिप्लीट इन फ्युचर. भविष्य काळामध्ये हे पूर्णपणे संपून जाणार आहेत. इट सेड दॅट द करंट स्पीड ऑफ देअर यूज. आणि कारण आत्ता आपण पाहिलं तर ह्या सगळ्या जीवाश्म इंधनांचा वापर खूप जोरात वाढतोय. म्हणजे इंधनं ही लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत, आणि त्याचा वापर मात्र आपण अतोनात करत आहोत. आणि त्यामुळं भविष्यात हे इंधन कधी ना कधी संपणार आहे. द कोल रिझर्व्स इन द वर्ल्ड वुड लास्ट फॉर अनदर अबाउट 200 years or so, and the natural gas reserve for about 200 to 300 years. म्हणजे आत्ता जर आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर आत्ता जे पूर्ण जगामध्ये जे कोळशाच्या खाणी आहेत त्या जवळजवळ 200 वर्षापर्यंत पूर्णपणे संपून जातील. आणि जवळजवळ नॅचरल गॅस रिझर्व जे आहेत ते 200 ते 3 वर्षापर्यंत चालतील. आणि त्यानंतर ते संपूर्ण काय होतील, संपून जातील, नष्ट म्हणजे संपणार आहेत. त्यानंतर तिसरा परिणाम असा आहे, वी हॅव ऑल्सो डिस्कस्ड अबाउट द प्रॉब्लेम्स युझिंग द न्यूक्लिअर एनर्जी. आता आपण मागच्याच ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये की न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स जे आहेत त्याच्यामध्ये अणुशक्ती ऊर्जा केंद्र जे आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लिअर वेस्ट म्हणून खूप मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर वेस्ट तयार होतं. म्हणजे अणुऊर्जेपासून आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी तयार करता येते, पण त्याच्यातून तयार होणारं जे वेस्ट आहे, वेस्ट म्हणजे ॲक्च्युली त्याच्यातनं तयार होणारे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते मात्र खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. आणि त्यामुळं प्लॉसिबिलिटी ऑफ डिझास्टर ड्यू टू ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आणि त्यामुळं तिथं अशी शक्यता असते, असे न्यूक्लिअर पॉवर प्लांट जिथं आहेत, अणुशक्ती ऊर्जा केंद्र जिथं आहेत, तिथं ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्च्युली काही वेळेला तिथं स्फोट होण्याचा धोका असतो. आणि त्यामुळे सुद्धा पर्यावरणाला याचा खूप मोठा धोका असू शकतो. Considering all these points, it can be said that energy generation from fossil fuel and nuclear fuels are not environmental friendly. म्हणजे ॲक्च्युली ह्या पॉईंटचा असा अर्थ आहे की आज आपण जे सगळ्या पॉईंटचा विचार करता, सगळ्या गोष्टींचा विचार करता, जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे, पण ते फॉसिल फ्युएलचा उपयोग करून किंवा न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करून जे फॉसिल फ्युएल तयार करतोय आपण, जे इलेक्ट्रिसिटी तयार करतोय आपण, ते इलेक्ट्रिसिटीसाठी जे वापरण्यात येणारे जे फॉसिल फ्युएल आहे किंवा न्यूक्लिअर एनर्जी आहे, हे काय आहे, अतिशय धोकादायक आहे. ते पर्यावरणाला पूरक नाहीत. आणि त्यामुळे आपण आता नेक्स्ट टुवर्ड्स इन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी अँड टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, म्हणजे आपल्याला याच्यासाठी इन्व्हायरमेंटला पूरक असणारं जे एनर्जी, म्हणजेच ॲक्च्युली ज्याच्यामुळं आपल्याला इलेक्ट्रिसिटी तर मिळेल पण पर्यावरणाला कुठलाही धोका असणार नाही, असं सुद्धा काही सोर्सेस आहेत. त्यामध्ये पहिला सोर्स आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजेच हायड्रो याचा अर्थ आहे पाणी. आता इथं आपण म्हणून नेक्स्ट पॉइंट बघणार आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. याच्यामध्ये पाहिलं हायड्रोचा याचा अर्थ आहे वॉटर, म्हणजे आपण वॉटर पासून इलेक्ट्रिक एनर्जी तयार करणार आहे. पाण्यापासून वीज तयार करता येते. हिअर आता इथं सुद्धा मुलांनो बेसिक कन्सेप्ट हाच आहे की आपल्याला पहिल्यांदा टर्बाईन फिरवायचं आहे, पण टर्बाईन फिरवण्यासाठी पाण्याच्या सुद्धा गतीचा वापर करता येतो. कायनेटिक एनर्जी इन फ्लोविंग वॉटर म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये गतिज ऊर्जा असते. ऑर द पोटेन्शियल एनर्जी इन द वॉटर रिझर्वायर इज अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. आता बघा, पाणी वाहतं असेल तर त्यामध्ये गतिज ऊर्जा असते, आणि जर पाणी स्थिर असेल, साठवलेलं पाणी असेल, तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते. तर ह्याचा वापर करून आपण
काय करू शकतो, एनर्जी तयार करू शकतो. इन हायड्रोलायटिक पॉवर प्लांट, आता शब्द बघा, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजेच आहे, हायड्रो म्हणजे पाणी, म्हणजे इथं ॲक्च्युली जल वीज प्रकल्प म्हणजे ॲक्च्युली तिथं पाण्यापासून वीज तयार केली जाते, म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे त्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणायचं. हिअर पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर स्टोर्ड इन अ डॅम. आता बघा, आपण बऱ्याच वेळेला बघतो धरणांमध्ये पाणी अडवलेलं असतं, पाणी साठवलेलं असतं. तर धरणांचे जे दरवाजे असतात त्याद्वारे पाणी काय केलं जातं, पाणी अडवलं जातं. धरणं जिथं जिथं बांधलेली असतात नदीवरती तिथं पाणी अडवता येतं आणि जेवढा पाण्याची रिक्वायरमेंट असेल तेवढंच पाणी त्या धरणाच्या दरवाजातून सोडलं जातं. तर इथं पाणी स्टोअर केलं जातं आणि त्या पाण्यामध्ये डॅममध्ये पाणी जे स्टोअर केलं जातं आणि त्यानंतर स्टोअर केलेल्या पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे आणि हळूहळू ते पाणी प्रवाहित केलं जातं. तर तिथं त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. म्हणजे पाणी प्रवाहित होतं तेव्हा ते कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जातं. जर फास्ट फ्लोविंग असेल म्हणजे पाण्याचा प्रवाह हा जोरात असेल तर फास्ट फ्लोविंग इज ब्रॉट फ्रॉम डॅम टू द टर्बाईन. आता फास्ट फ्लोविंग असेल तर त्याच्यावरनं काय केलं जातं, डॅममध्ये टर्बाईन फिरवलं जातं. ॲट दी बॉटम ऑफ द डॅम द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोइंग वॉटर ड्राईव्स द टर्बाईन. कारण इथं कायनेटिक एनर्जीमुळं टर्बाईन फिरवलं जातं. म्हणजे पाण्याचा प्रवाह जर वाढला, पाण्याची गती वाढली तर 100% त्या गतीमुळे टर्बाईन फिरवता येतं. टर्बाईन फिरला की बेसिक कन्सेप्ट हा आहे की टर्बाईन फिरला की आपोआप त्याच्यावरती जनरेटर फिरतो. जनरेटर फिरला की इलेक्ट्रिसिटी तयार होते. द टर्बाईन इन टर्न ड्राईव्स द जनरेटर अँड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आणि म्हणून ह्यातला ब्लॉक डायग्राम आपल्याला हे सांगतोय की हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटमध्ये वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी. आपण ही डायग्राम जी आहे तर या डायग्राममध्ये पण आपल्याला असं लक्षात येतं की इथं सुद्धा वॉटर एनर्जी जी आहे म्हणजेच वॉटर रिझर्वायर म्हणजे पाण्याची जी सोर्स आहे विथ पोटेन्शियल एनर्जी. हे पोटेन्शियल एनर्जी हे वॉटर रिझर्वायर आहे. म्हणजे स्थिर पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, स्थितिक ऊर्जा. त्याच्यापासून वॉटर टर्बाईन म्हणजे त्याच्यापासून काय केलं जातं, टर्बाईन फिरवलं जातं. पाणी जेवढ्या गतीमध्ये फिरत जातं तर त्याच्यापासून टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन फिरू लागला की आपोआपच काय होतो, जनरेटर फिरू लागतो आणि जनरेटर फिरू लागला की ह्याच्यापासून काय तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते. म्हणजे वीज तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते. आता याच्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग म्हणजेच आता याच्यासाठी जी फिगर दिलेली आहे ती फिगर आपण बघूया. तर ही फिगर जी आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची, द स्कीमॅटिक ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट शोन इन फिगर 5.17. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकात पेज नंबर 54 वरती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट अतिशय सुंदर दाखवलेला आहे. ह्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आपण ही आकृती खूप काळजीपूर्वक पहा. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल एक वॉटर रिझर्वायर म्हणजे इथं नदी आणि त्या नदी हे वॉटर रिझर्वायर आहे. तिथं आपल्या ह्या आकृतीमध्ये ए बी सी हे तुम्हाला जिथं लेबल केलेले आहेत ते वॉटर रिझर्वायर आहे. म्हणजे नदी आहे, नदीचं पाणी तिथं डॅमच्या सहाय्याने, डॅमची जी वॉल आहे म्हणजे धरणाची जी भिंत आहे त्या भिंतीनं नदीवरती ती धरणाची जी भिंत आहे त्यामुळे पाणी अडवलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर जे धरणाची जी भिंत आहे, वॉल आहे, त्याच्या बघा ABC हे वॉटर रिझर्वायर आहेत. म्हणजे ते पाण्याचे रिझर्वायर, पाण्याचा साठा आहे. यामध्ये पाहिलं तर त्या वॉलच्या जर तुम्ही बघितला म्हणजे जी धरणाची भिंत आहे त्या वॉलच्या खाली बघा बीच्या ठिकाणी वॉटर रिझर्वायरला एक काय केलेलं आहे, मार्ग केलाय बीच्या ठिकाणी. म्हणजे तिथून ते पाणी काय होणार आहे, त्या भिंतीच्या खालून ते पाणी खाली सरकणार आहे. आणि तिथं एक वॉलला काय केलेलं आहे, गेट ठेवलाय. त्या गेट म्हणजेच स्लुईस गेट म्हणजे हवं तेव्हाच पाणी त्या गेटमधून काय केलं जातं, सोडलं जातं. आता त्या स्लुईस गेटमधून पाणी काय होणार आहे, गतीनं. म्हणजे आता ABC रिझर्वायरमध्ये पाणी स्थिर असतं
पाणी साठलेलं असतं तेव्हा तिथं पोटेन्शियल एनर्जी आहे. जेव्हा स्लुईस गेट ओपन होईल तेव्हा पाणी गतीनं काय होणार आहे, त्या रिझर्वायरमधून पाणी गतीनं वेगानं पाणी पुढं सरकणार आहे. जेव्हा हे पाणी वेगानं सरकेल तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होईल. आणि कायनेटिक एनर्जीमध्ये गेल्यानंतर आपण पुढं बघा, त्या पाण्याचा फ्लो ज्या दिशेनं आहे तिथं पुढं गेल्यानंतर तिथं टर्बाईन बसवलेला आहे. टर्बाईन आहे आणि त्या टर्बाईनची तिथं काय आहेत बघा, आकृतीमध्ये तुम्ही पाहतायत त्या टर्बाईनला काय आहेत, ब्लेड्स आहेत. म्हणजे पाणी जेव्हा गतीमध्ये तिथं टर्बाईनवरती जाणार आहे तेव्हा त्याच्या ब्लेड्स काय होणार आहेत, फिरणार आहेत. ते ब्लेड्स फिरू लागले याचा अर्थ मुलांनो टर्बाईन फिरू लागलं, टर्बाईनला गती मिळाली. आता त्या टर्बाईनमध्ये कॉईल आहे, लक्षात येते तुम्हाला. कॉईल फिरू लागला म्हणजे जसं टर्बाईन गतीमध्ये फिरू लागलं की आपोआपच काय होणार आहे, त्यातला कॉईल गतीमध्ये फिरणार आहे. कॉईल गतीमध्ये फिरू लागला की आपोआपच जनरेटरमध्ये काय होणार आहे, जनरेटर चालू होणार आहे आणि जनरेटर हा सुद्धा फिरू लागणार आहे. जनरेटर फिरू लागला मुलांनो, कॉईलच्या दोन्ही साईडला काय तिथं बघा जनरेटरमध्ये मॅग्नेट बसवलेले असतात आणि स्ट्रॉंग मॅग्नेट बसवलेले असतात. तो जसा जसा कॉईल फिरत जाईल तसा तसा त्या जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे. आता ही इलेक्ट्रिक पॉवर हाऊसद्वारे तुम्ही तिथं पाहताय की तिथं पॉवर हाऊसद्वारे ही इलेक्ट्रिसिटी काय केली जाते, कन्झ्युम केली जाते आणि तिथं परत त्या पॉवर हाऊसद्वारे ती इलेक्ट्रिसिटी सगळ्या जिथं जिथं रिक्वायरमेंट्स आहे तिथं तिथं ही पुरवली जाते. हा बेसिक कन्सेप्ट मुलांनो इथं आहे. आता इथं एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला टर्बाईन फिरवायचं आहे तर इथं पाण्याच्या गतीचा वापर केला आहे आपण. ती पाण्याची गती म्हणजेच कायनेटिक एनर्जी. म्हणजे पाणी जेवढ्या स्पीडनं वाहत जाणार आहे टर्बाईनवरती तेवढा ते टर्बाईनची काय होणार आहे, जे पाती आहेत ते फिरणार आहेत, गतीमध्ये फिरणार आहेत. ठीक आहे. आता यानंतर आपण जर पाहिलं मुलांनो तर ह्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये नो फ्युएल इज बर्न्ड. आता इथं कुठंही इंधन आपण जाळलेलं नाही आहे. टर्बाईन तरी फिरवलेलं आहे पण इंधन जाळलेलं नाही आहे आणि म्हणून इथं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे. त्यामुळं कारण काय इथं आपण फ्युएलच जाळलेलं नाही आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण इथं झालेलं नाही आहे. हाऊ यू आर कन्सिडरिंग द इश्यूज लाईक फोर्स्ड मायग्रेशन ऑफ लार्ज कम्युनिटी. पण इथं एक मात्र आहे, जिथं डॅम्स तयार केलेले असतात तिथं खूप मोठ्या प्रमाणात कम्युनिटी म्हणजे तिथली लोकल कम्युनिटी जी असते तर तिला हलवलं जातं, स्थलांतरित केलं जातं. सबमर्जिंग ऑफ फॉरेस्ट अँड फर्टाईल लँड. आणि तेव्हा बऱ्याचपैकी तिथला फॉरेस्ट जे आहे किंवा तिथली जी सुपीक जमीन असते ती मात्र काय केली जाते, ह्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमुळं काय होते, थोडीशी त्याची नासधूस होते. ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग क्रिएचर्स इन द रिव्हर. त्यामुळे नदीच्या पण लिव्हिंग क्रिएचर्स असतात, नदीमध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या वरती सुद्धा ह्याचा वाईट परिणाम होत असतो. इट हॅज ऑलवेज बीन अ पॉइंट टू ऑफ डिबेट. ह्याच्यावर मात्र नेहमी वादच असतात की वेदर द हायड्रो इलेक्ट्रिसिटी इन इन्व्हायरमेंट इज फ्रेंडली ऑर नॉट. म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिसिटी हे इन्व्हायरमेंटशी फ्रेंडली आहे किंवा नाही, म्हणजे त्याच्यामुळं हे इको फ्रेंडली आहे की नाही याच्यावरती अजूनही वाद आहेत. तर तुमचं मत सुद्धा तुम्ही इथं सांगू शकता. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे मुलांना, आता 3 मार्काला तुम्हाला पुढे असा प्रश्न असू शकतो, ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. म्हणजे ह्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचे फायदे आणि दुसरा आहे त्याचे प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स. तर आता हा प्रश्न तुम्हाला 3 मार्काला येऊ शकतो. त्यात पहिल्यांदा आपण त्याचे फायदे पाहूया. म्हणजे जल विद्युत शक्ती केंद्र जिथं असतात म्हणजे पाण्यापासून जी वीज निर्मिती केली जाते त्याचे फायदे असे आहेत. पहिला आहे सिन्स नो फ्युएल इज बर्न्ड. आताच आपण पाहिलंय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंधन जाळलं जात नाही आणि त्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनमुळं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, कारण इथं आपण कुठल्याही प्रकारे फ्युएल कंबशन म्हणजेच करत नाही, इंधन जाळत नाही आणि हा एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा आहे इफ देअर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज अँड व्हेन नेसेसरी. म्हणजे धरणांमध्ये पाणी कमी प्रमाणात जरी असलं, कमी प्रमाणात पाणी साठलं असलं तरी सुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार करता येते, हा एक त्याचा फायदा आहे. आणि तिसरा आहे अल्दो वॉटर रिझर्वायर इज युज्ड फॉर पॉवर जनरेशन इट कॅन बी रिप्लेनिश्ड ड्युरिंग रेनी सीझन लिडिंग टू अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. म्हणजे जरी पावसाळ्याच्या दिवसात अल्दो वॉटर रिझर्वायर इज युज्ड फॉर पॉवर जनरेशन
म्हणजे जरी आपण पाण्याचे जे रिझर्वायर्स आहेत, म्हणजे पाणी जिथं साठवलं जातं नद्यांमध्ये, तर इथं वॉटर रिझर्वायरचा वापर जरी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी केला तरी सुद्धा तिथं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान न होता त्याच्यापासून आपल्याला पॉवर जनरेट करता येतं. म्हणजे कमी प्रमाणात पाणी असलं तरी सुद्धा पॉवर जनरेशन करता येतं आणि जास्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये धरणं भरलेली असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स न करता इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. आता यानंतर ह्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, म्हणजे याच्यापासून म्हणजे ह्या हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांटमुळं कुठले प्रॉब्लेम्स त्याच्याशी असोसिएटेड आहेत. तर पहिला आहे बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन अ डॅम मे सबमर्ज विलेजेस अँड टाउन्स इन दॅट एरिया. काही वेळेला बघा खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठवलं गेल्यामुळं डॅममुळं पाणी साठवलं जातं, पण त्याचा परिणाम असा होतो त्याच्यातलं बॅक वॉटर जे आहे, म्हणजे पाणी खूप दिवस साठवलं गेल्यामुळं त्या पाण्यातनं ते पाणी काय होतं त्या जमिनीमध्ये मुरू शकतं. ते पाणी इतर ठिकाणी गावांमध्ये सुद्धा काय होऊ शकतं, पसरू शकतं, किंवा त्या ठिकाणी जर एखादं शहर असेल तर तिथं सुद्धा पाणी जाऊ शकतं. आणि त्याच्यामुळं काही वेळेला रिहॅबिटेशन म्हणजे काही वेळेला काही वस्तीस्थानं काय करावी लागतात, तिथून स्थलांतरित करावी लागतात. म्हणजेच काही लोकांची वस्तीस्थानं तिथं काय होतात, बाहेर स्थलांतरित करावी लागल्यामुळं पूर्णपणे त्यांच्यामध्ये विस्कळीतपणा येतो आणि त्यामुळं लोकसंख्येचं काय होतं, विस्थापन होतं. काही वेळेला इट कॅन सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल ॲज फर्टाईल लँड. आणि काही वेळेला ह्याच्यामुळं फॉरेस्ट जे आहे म्हणजे जंगल सुद्धा काही वेळेला डॅममुळं जंगलं सुद्धा काही वेळेला काय करावी लागतात, नष्ट करावी लागतात, तोडावी लागतात आणि ॲज वेल ॲज फर्टाईल लँड. आणि काही वेळेला सुपीक जमीन सुद्धा काय करावी लागते, या धरणांमुळं काय होते, वाया जाते आणि सुपीक जमीन सुद्धा इथं वापरता येत नाही. त्यानंतर हा एक त्याचा तोटा. आणि दुसरा आहे द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. आता इथं फ्लो ऑफ वॉटर जो आहे, पाण्याचा प्रवाह जो आहे, त्या प्रवाहामध्ये अडथळे येतात. कारण का आपल्याला हवं तेव्हाच पाणी धरणांमध्ये बाहेर सोडलं जातं, पुन्हा ते अडवलं जातं. ह्याच्यामुळे हे जे अडथळे आहेत ह्याच्यामुळं त्या नदीमध्ये असलेले जे प्राणी जगत आहे, प्राणी जीव आहे, तर ह्या प्राण्यांवरती मात्र म्हणजे तिथलं जे सजीवांचं जग आहे त्याच्यावरती याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आता यानंतर हे त्याच्यातले तोटे आहेत. यानंतर काही भारतातले काही हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स जे आहेत, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स अँड देअर कपॅसिटी. आता आपण भारतातले जे हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स आहेत, आपल्या अगदी जवळ आहे तो म्हणजे कोयना डॅम. तर असे भारतातले जे हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स आहेत त्यामध्ये तेहारी हे या ठिकाणी म्हणजे उत्तराखंडमध्ये तेहारी हे काय आहे, या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट आहे. त्याची कपॅसिटी आहे, त्याच्याकडून जवळजवळ 2400 मेगावॅट एवढी वीज तयार केली जाते. त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्र. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोयना डॅम, तुम्हाला माहिती आहे कोयनेला कोयना डॅम आहे आणि या ठिकाणी सुद्धा हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. याच्याकडून 1960 मेगावॅट एवढी वीज तयार होते. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम या ठिकाणी श्रीशैलम इथं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. त्याच्यातून 1670 मेगावॅट एवढी वीज तयार होते. त्यानंतर हिमाचल प्रदेश आपण जर पाहिला तर त्याच्यामध्ये नाथप्पा झाक्री या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे आणि यातून 1500 मेगावॅट एवढी वीज तयार होते. हिअर द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन युज्ड सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर. म्हणजे आपण आता पाण्याशिवाय आपण पवन ऊर्जा म्हणजे वाऱ्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा सुद्धा, कारण वाऱ्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात गती असते म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण खूप मोठ्या प्रमाणात काय करता येतं आपल्याला, फॉर ड्रायव्हिंग फ्लोअर मिल म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला त्या पवनचक्कीच्या पाती फिरवता येतात. द वाइंड एनर्जी कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि म्हणून ह्या पवन ऊर्जेचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. The machine which converts kinetic energy of wind to electrical energy is called a wind turbine. म्हणजे ज्या मशीनद्वारे
ह्या वाऱ्यामध्ये जी असणारी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्यापासून त्याचं रूपांतर, त्याचा वापर करून टर्बाईन फिरवलं जातं आणि टर्बाईन फिरवून इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. या मशीनला आपण विंड टर्बाईन म्हणायचं. विंड टर्बाईन म्हणजे वाऱ्यामार्फत फिरवता येणारं टर्बाईन. ॲज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन, आपण आकृती 5.20 त्यामध्ये स्कीमॅटिक ऑफ विंड मिल म्हणजे एक पवन शक्ती केंद्रामध्ये आपल्याला जे भाग दिसत आहे ते इथं आकृती 5.20 मध्ये दाखवलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर ॲज द विंड स्ट्राइक्स म्हणजे जेव्हा जोराचा वारा येतो आणि वाऱ्यामध्ये जी गती असते त्या गतीमुळं टर्बाईनचे जे ब्लेड्स आहेत, ॲज स्ट्राइक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन, त्या टर्बाईनला जे ब्लेड लावलेले आहेत, पाती ज्या आहेत, त्या पाती म्हणजे त्या ब्लेड्स ज्या आहेत त्या ब्लेड्सना जेव्हा हे वाऱ्यामध्ये असलेली कायनेटिक एनर्जी म्हणजे वारा जेव्हा गतीनं फिरतो तेव्हा हे पाती काय होतात, गोल गोल फिरायला चालू होतात. आणि द ब्लेड्स रोटेट, त्यावेळेला ते पाती गोल गोल काय होतात, रोटेट व्हायला लागतात म्हणजे फिरायला चालू होतात. आणि त्यामुळं द ॲक्सल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड, त्यावेळेला त्या टर्बाईनचा जो ॲक्सल आहे तो इलेक्ट्रिक जनरेटरला काय केलेला असतो, जोडलेला असतो थ्रू अ गिअर बॉक्स. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतोय गिअर बॉक्स. त्या गिअर बॉक्समध्ये ह्या पातींचा जो काय ॲक्सल बार आहे तो गिअर बॉक्समध्ये डायरेक्ट टर्बाईनला जोडलेला आहे. द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इनक्रीज द रोटेशन पर युनिट टाइम. आता ह्या जो गिअर बॉक्स तिथं बसवलेला आहे तो गिअर बॉक्स काय करतो, ह्या रोटेशन वाढवतो पर युनिट टाइम म्हणजे एकक कालावधीमध्ये त्या पातींचं जे रोटेशन आहे ती मुवमेंट काय करतो, वाढवतो. दस रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्स द टर्बाईन, आणि त्यामुळे जे फिरणाऱ्या पाती आहेत त्यामुळं टर्बाईन काय होतो, चालू होतो. अँड टर्बाईन इन टर्न ड्राईव्स द जनरेटर, जसा जसा टर्बाईन गतीमध्ये फिरत जाईल तसं तसं जनरेटर सुद्धा फिरायला चालू होतो. जनरेटर जेवढ्या स्पीडमध्ये फिरायला चालू होईल तेवढा इलेक्ट्रिसिटी काय होते, जास्त जनरेट होते. व्हेरियस स्टेजेस इन द विंड एनर्जी जनरेशन सिस्टीम कॅन बी शोन इन फिगर, म्हणजे ही जी फिगर आहे आता 5.19चा जो फ्लो चार्ट आहे यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ही जी विंड एनर्जी आहे आणि विंड मिलमध्ये कशी प्रोसेस चालते. तर पहिल्यांदा विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी म्हणजे वाऱ्यामध्ये विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी, रिक्वायर्ड याचा अर्थ आहे जेवढी गरज आहे तेवढ्या गतीनं जर वाऱ्यामध्ये गती असेल, विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी जेवढी हवी तेवढ्या गतीनं जर वारं फिरत असेल म्हणजे वाऱ्यामध्ये खूप गती असेल तर त्याच्यापासून टर्बाईन फिरवता येतं. मीन्स विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स, विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स. ऍक्च्युली तर फिन्स म्हणजे फिन्सचा अर्थ होतो त्याचे पाती म्हणजे टर्बाईनचे जे पाती आहेत त्याला विंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स हे फिरू लागतात. हे फिरू लागले, टर्बाईन फिरू लागलं की जनरेटर फिरू लागतो आणि जनरेटर फिरू लागला की आपल्याला माहीतच आहे इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. म्हणजे बघा जेवढ्या जोरात वारा असेल, वाऱ्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात तेवढ्या स्पीडनं टर्बाईन फिरणार आहे, कारण टर्बाईनची पाती फिरणार आहेत. टर्बाईनची पाती फिरू लागली की काय होणार आहे, त्याचा ॲक्सल रॉड फिरणार आहे म्हणजेच टर्बाईन फिरू लागणार आहे. टर्बाईन फिरू लागला की जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे म्हणजेच जनरेटर फिरू लागणार आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. हिअर द एनर्जी कन्व्हर्जन प्रोसेस कशी आहे बघा, कायनेटिक एनर्जी इन विंड. आता इथे हवेमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी त्याचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, हवेमध्ये असणारी जी गतिज ऊर्जा आहे ते टर्बाईनला मिळणार आहे. त्यामुळे टर्बाईनमध्ये गती तयार होणार आहे म्हणजे गतीमध्ये टर्बाईन फिरणार आहे. कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड इट कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. विंड टर्बाईन्स विथ कपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट आर कमर्शियली अवेलेबल. आता ज्या ह्या पवन ऊर्जा आहे म्हणजे वाऱ्यापासून मिळणारी जी विंड टर्बाईन्समुळं आपल्याला जवळजवळ त्याची कपॅसिटी जी आहे ते 1 किलोवॅटपेक्षा कमी आणि जवळजवळ जास्तीत जास्त 7 मेगावॅट म्हणजेच 7000 किलोवॅट एवढी
प्रचंड ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिसिटी ह्यातून आपल्याला मिळवता येते की ज्याचा आपण आर्थिकदृष्ट्या फायदा मिळवता येतो. डिपेंडिंग ऑन द विंड व्हेलॉसिटी अवेलेबल ॲट द साईट ऑफ इन्स्टॉलेशन. हे सगळं पूर्ण कशावरती अवलंबून आहे? पवन ऊर्जेवरती अवलंबून आहे. म्हणजे वाऱ्यामध्ये जी ऊर्जा आहे वाऱ्याच्या कायनेटिक एनर्जीवरती अवलंबून आहे. म्हणून हे असे प्लांट जिथं लावलेले आहेत तिथं किती प्रमाणात वाऱ्यामध्ये स्पीड आहे ह्याच्यावरती हे अवलंबून आहे. आणि म्हणून विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी इज सिलेक्टेड. आणि म्हणून विंड टर्बाईनसाठी एक वाऱ्यामध्ये जिथं वाऱ्याचा झोत जास्त असतो वाऱ्याचा प्रवाह जास्त असतो असं साईट सिलेक्ट केलं जातं. विंड व्हेलॉसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन द मेनी जिओग्राफिकल फॅक्टर्स. आता याच्यासाठी वाऱ्याचा प्रवाह कुठं जास्त असतो ह्याच्यासाठी वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरिया पण त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. विंड व्हेलॉसिटी इज युजली हाय ऑन सी शोर्स. ॲक्च्युली वाऱ्याचा जो वेग आहे तो आपण सी शोर्स म्हणजे समुद्र सपाटीला जास्त असतो. अँड दॅट ऑफ द इन्व्हायरमेंट इज ॲप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाईन. आणि मग त्या ठिकाणी विंड टर्बाईनमध्ये जर इन्स्टॉल केला गेला तर नक्कीच आपल्याला जास्त इलेक्ट्रिसिटी मिळू शकते. विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. आता विंड एनर्जी पवन ऊर्जा जो आहे तो क्लीन एनर्जी सोर्स आहे कारण इथं कुठल्याही प्रकारचे हानी पोचवली जात नाही. इन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. हाऊएव्हर द विंड व्हेलॉसिटी नेसेसरी फॉर विंड एनर्जी जनरेशन. पण एक मात्र आहे की ह्याच्यासाठी वाऱ्यामध्ये गती पाहिजे कायनेटिक एनर्जी पाहिजे म्हणजे वाऱ्याचा वेग आहे तो जास्त असावा लागतो. इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. पण हे सगळ्या ठिकाणी शक्य नसतं. इन दॅट सेन्स यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड. आणि त्यामुळं विंड एनर्जीचा वापर जो आहे तो सुद्धा मर्यादित स्वरूपाचा आहे. आता आपण फिगर 5.22 जो आहे विंड टर्बाईन्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटीज ही जर आपण आकृती काळजीपूर्वक पाहिली तर ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा. म्हणजे आपण म्हणजे आपण घरामध्ये जर असे विंड टर्बाईन्स बसवले तर जर त्याची ब्लेडची लेंथ जी आहे आता ब्लेडची लेंथ म्हणजे त्याच्यावरती जे पाती बसवलेले असतात त्याची लांबी जर 1.5 मीटर असेल तर त्याची कपॅसिटी आहे 2 किलो वॅट. म्हणजे फक्त 2 किलो वॅट एवढीच तिथं वीज तयार होते. त्याच्या कंपॅरिझनमध्ये बघा विंड फार्म म्हणजे जर आपण शेतामध्ये रानामध्ये आपण जर बघितलं तर आपण हे मोकळ्या जागेमध्ये जर विंड टर्बाईन बसवले असतील तर 100% तिथं काय होतं त्याची जर आपण तिथं पाती म्हणजे पाती ज्या बसवलेल्या असतात तर तिथं जर 50 मीटर एवढ्या उंचीवरती आपण ही पात बसवली असेल म्हणजे टर्बाईनचे जे ब्लेड्स आहेत तर त्याची लांबी जर 50 मीटर असेल तर 100% तिथं वीज जवळजवळ 2000 किलोवॅट एवढी वीज तयार होते. आता हीच जर आपण ऑफ शोरला म्हणजे आपण जर समुद्र सपाटीला समुद्र किनारपट्ट्यावरती जिथं हवेचा झोत जास्त असतो कायनेटिक एनर्जी जास्त असते तर तिथं बघा जर आपण ब्लेडची लेंथ 100 मीटर ठेवली तर जवळजवळ 6000 ते 7000 किलोवॅट एवढी एनर्जी तिथं म्हणजेच एवढी इलेक्ट्रिसिटी आपल्याला तिथं मिळवता येते. म्हणजे हे जे आहे इलेक्ट्रिसिटी जास्त मिळवायची असेल तर ऑफशोर विंड टर्बाईन हे चांगलं आहे की तिथं ब्लेडच्या लेंथवरती पण हे अवलंबून आहे आणि विंडच्या म्हणजे एनर्जीवरती पण अवलंबून आहे. म्हणजे विंडवरच्या कायनेटिक एनर्जीवरती पण हे अवलंबून आहे. आणि म्हणून गेट इन्फॉर्मेशन अबाउट मेजर विंड पॉवर स्टेशन्स इन इंडिया. भारतामध्ये असे महत्त्वाचे विंड पॉवर स्टेशन्स कुठे कुठे आहेत आणि मेक अ टेबल ऑफ देअर लोकेशन स्टेट. आणि तुम्ही स्वतः विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः ह्याचं चार्ट बनवायचं आहे की असे त्याचे लोकेशन कुठं आहेत कुठल्या एरियामध्ये असे पॉवर प्लांट्स आहेत आणि त्याच्यातून किती पॉवर जनरेट होते. आणि या पद्धतीनं तुम्ही हा चार्ट बनवा आणि एवढा घरी आपण काय करायचं आहे हा स्वाध्याय करायचा आहे. आज आपण इथं थांबूया. उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोलर एनर्जीपासून कशी वीज तयार करता येते ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.